first and foremost, let me thank Shashikanji, Kalpeshji, and everybody at Manthan to have given me this wonderful opportunity to present myself here. And he asked me language, म्हणजे मराठी, English, Hindi, म्हणजे English, Minglish, असे सगळं वापरून, because we need to mingle, so Minglish also. त्या दिवशी पहिल्या दिवशी मी प्रेझेंट होतो तेव्हा ज्या रीतीने तो प्रोग्राम सुरू झाला की पिकॅसोचा एक कोट सांगितलं, तर मीही माझी इनिंग जी आहे ती पिकॅसोच्या कोटने सुरू करतो. तो माझा एक फेवरेट कोट आहे की ऑल आर्टिस्ट depict the sun as a yellow spot. नीट आहे का? All artists depict the sun as a yellow spot. There are few who can turn a yellow spot into sun. जी मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे is turning the yellow spot into sun, and that is exactly applicable to photography. एक्झाम्पल देतो. मित्तर बेदी नावाच्या एका लिजेंडरी फोटोग्राफरचं नाव कदाचित तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल. ही वॉज पायनियर ऑफ कमर्शियल फोटोग्राफी, इंडस्ट्रियल फोटोग्राफी इन इंडिया. मित्तर बेदी ज्या वेळेला शिकवायचे, वर्कशॉप घ्यायचे फोटोग्राफीचे, तर ऍट द एंड ऑफ इट एक स्मॉल एक्सरसाइज द्यायचे सगळ्यांना. समजा 15 मुलांचं टीम आहे, सगळं आता झालेलं आहे, बेसिक्स फंडास शिकवलेले आहे. टेक वन रोल अँड शूट गेटवे ऑफ इंडिया. मुलं बाहेर पडायची, 36 फोटोग्राफ्स गेटवे ऑफ इंडियाचे शूट करून आणणार, मग स्वतः रोल डेव्हलप करणार, प्रिंट करणार, सरांच्याकडे आणून देणार. ते बघायचेही नाहीत. ते म्हणायचे एक दुसरा रोल घे, दुसरी असाइनमेंट. काय? शूट गेटवे ऑफ इंडिया. गेले सगळे परत 36, मग जरा वेगळं करून आणायला सांगायचे. परत घेऊन आले. आफ्टर दॅट परत मित्रची काही बघायचे नाही. त्याला सांगायचे की हा तिसरा रोल घे, अँड नाव शूट गेटवे ऑफ इंडिया. अँड नाव द 36 पिक्चर्स have to be totally different. Not a single of the first 72 have to be repeated. त्यावेळेला लोकांचे फक्त कॅमेरा चालवणं नाही, their eyes used to open. Now they used to start looking at how do I take the angle, from where do I take the angle. मग कोणतरी कबुतरांना उडवा, त्याच्या थ्रू घ्या, कोणीतरी खाली पडलेल्या पाण्यात त्याचं रिफ्लेक्शन घ्या, कोणतरी ताजच्या वरती जा, कोणीतरी एखाद्या होडीमध्ये जाऊन फ्रॉम द सी, तिथून असे वेगवेगळे मग ते प्रयोग केले जायचे. कोणीतरी सिल्हुएट घेणार, कोणीतरी सनराईजच्या वेळेला घेणार. सो दॅट इज दॅट येलो स्पॉट. यू अंडरस्टँड? क्रिएट दॅट. तो जो येलो स्पॉट आहे, त्या येलो स्पॉटला सनमधचं रूपांतर कसं द्यायचं, तर हे एक उदाहरण. आता कमर्शियल फोटोग्राफी ही टर्म एक अतिशय डिफिकल्ट टर्म आहे. म्हणजे तुम्हाला यू मे फील की व्हॉट इज कमर्शियल फोटोग्राफी. टेक्निकली स्पीकिंग, anything, any photography which serves a commercial purpose, be it for selling a product of any kind. It could be a product photography, it could be a model photography, it could be food photography. I am coming to that. So one by one I'll start showing you all these things. But before that, बऱ्याच जणांना काही 2-3 मी उदाहरणं देऊ इच्छितो बिफोर ते काम आणि दाखवून तुम्हाला तुमच्याकडून काही प्रश्न घ्यायच्या आधी I would like to broaden your horizons of thinking. की या कमर्शियल फोटोग्राफीच्या मागे जो तुम्हाला पूर्ण एक मोठा विचार करावा लागतो. आणखी काही गोष्टी असतात त्यांचं स्वतःहून, म्हणजे इट्स नॉट गुगल सर्च. यू हॅव टू go in the market, do a terrific market research on certain things. एखादी गोष्ट सोर्स करायची आहे मला शूटच्या साठी, ती नेमकी कुठे मिळणार, किंवा एखादं व्यक्तिमत्व मला पाहिजे तर ते कुठे मिळणार. ते फक्त मला मॉडेलिंग एजन्सीमध्ये जाऊन बाबा तुझ्याकडे कोण मॉडेल्स आहेत ते पाठव असं नाही. एखादा मला कोणते असं कॅरेक्टर आय मे बी ऑन अ लुकआउट फॉर, यु नो. सो दीज थिंग्स आर
very, very, very important. You understand? So, सांगायचं तुम्हाला तात्पर्य असं आहे की this particular commercial photography, you have to be a jack of all trades, but master of one. You understand? So master of one कुठचा? The master of commercial photography. Okay. So there are tabletops, there is food photography, there is industrial photography, there is interior photography, there is architectural photography, there is shooting people, and there is fashion photography. These are all lot of genres in it. See, you might have been hearing possibly that times have changed, things are different now. Remember one thing, that the basic lines of survival for mankind is roti, kapda and makan. So if, as long as there is roti, as long as there is kapda and as long as there is makan, you need to advertise for them. And if you need to advertise for them, you need to illustrate or shoot for them. These are the basic things. Yeah, time, it changes with time. For example, in the good old days, suppose I was shooting for a builder. What the builder wanted to show is maybe the running track, the other amenities like the clubhouse. Okay, they wanted to show a garden in which an old couple is sitting आणि ते एखादा त्यांच्या नातवंडांबरोबर खेळतायत, असे काहीतरी शॉट्स त्यांना लागायचे. टाइम्स हॅव चेंज. आज तुम्हाला दिसेल की लोढा बिल्डर पण मागे सुंदर बिल्डिंग आणि समोर एक फॅशनेबल मॉडेल असते. So today, if a photographer takes that kind of a portfolio with a nana nani sitting in the garden and playing with the grandchildren, he may not get the work. He has to take the work which is today required in the market. So तो portfolio मध्ये त्याचे तसं काम असावं लागतं. At the same time, remember one thing, there is no death to any life. There is no death. Everything, as long as mankind survives, things have to happen. फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं. एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो मी. शाह आहूजा, तुम्ही नाव ऐकलेलं आहे कार्पेट्स. इट्स अ बिग ब्रँड. And in the South Bombay area म्हणा किंवा जे आधीचे rich areas म्हणा, it is like Nepean Road, Better Road and all those places, every house, it was like a prestige to keep a Shah Mahujah carpet or a rug. Now, you can see the history of Shah Mahujah. Just briefly tell you. Shah Mahujah, ज्यावेळेला स्वतः म्हणजे the person Shah Mahujah, he wanted to start a separate business. So he was consulting many people की I want to invest आणि मला त्याच्यातून चांगलं हे झालं पाहिजे उत्पन्न वगैरे. असं कुठचा बिझनेस आहे की जो मी स्टार्ट करू. And somebody told him ki this could be one of the business, and he saw what is a dari. And त्यांना वाटलं की this could appeal to some rich families. आणि त्यावेळेला दरीज मध्ये घरोघरी वापरल्या जायच्या. प्रत्येक घरात म्हणजे मिडल क्लास घरामध्ये आणि लोअर मिडल क्लास घरामध्ये अशी रेग्युलर दरी पडलेली असायची. परंतु त्या घरांमध्ये ती आउट फॅशन होत होती. इकडची जनरेशन दुसरं काहीतरी मागत होती. Therefore, there was no demand for daris. And that was the time he came to India and started researching ki who will supply me daris. And then he found की सगळे दरी मॅन्युफॅक्चरर्सनी बिझनेस बंद केलेला होता. ठीक आहे. मग कोणी त्यांना सांगितलं की देयर वॉज सम जेल इन विच द प्रिझनर्स यूज टू बी टॉट हाऊ टू मेक द दरीज. ते स्वतः तिथे गेले. तर त्यांना समजलं की त्या जेलरने सांगितलं की तुमचं इन्फॉर्मेशन बरोबर आहे, पण नाव दोज देयर इज नो डिमांड फॉर दरीज, सो वी हॅव स्टॉप द बिझनेस. त्यानंतर एक कुठचा तरी सोर्स त्यांना मिळाला. एक मुसलमान माणूस होता, त्याचं घर शोधत शोधत ते गेले. त्यांनी तो जस्ट बाहेर पडत होता. म्हणे मी पुढच्या आठवड्यात इंडिया सोडून चाललोय, माझे सगळे नातेवाईक कराचीमध्ये राहतात, इकडे आता धंदा राहिलेला नाहीये, अँड आय एम विशिंग म्हणजे
आय एम नाऊ विल बी सेटलिंग देअर, जे काय आमचं तिथे दुसरा धंदा करीन, पण आता घरी कोणीही घेत नाही, तो धंदा मी बंद केला. तर श्याम भाऊजांनी काय केलं की माझ्यासाठी 3 दरीज बांधल्या. ओके, तर तुला काय वडच यू टेक द ॲडव्हान्स मनी, पण मला एक गॅरंटी सांग की मी तुला पुढची ऑर्डर प्लेस केली तर ते तू देशील. ठीक आहे, आता देतोय माणूस पैसे. त्यांनी त्या पहिल्या 3 दरीज बनवल्या श्याम भाऊजांसाठी आणि त्या त्यांना दिल्या. हे त्यांच्या ऑटोबायोग्राफी मधलं वाक्य, पुढचं वाक्य इतकं सुंदर आहे श्याम भाऊजांचं. दिस मॅन was about to stop the business and gave me the first 3 daris of my business, is today my main competitor in the Gulf. It's all how you sell it. Timing. Sometimes some products have a timing. You understand? If your timing goes wrong, sometimes it has to be presented in different way. कृष्णा भांजी नावाच्या एका ऍक्टरनी नाव बदललं, बिकॉज ही फेल्ट that name was much better sounding, sound value म्हणतो ना, in the industry. तो कोण सांगू शकेल? And he became a hit in Hollywood, not Bollywood, Hollywood. Oscars, Grammys, सगळे ग्रॅब केलेत. Ben Kingsley was Krishna Bhanji. Okay? So many times काही काय वेळेला तुमच्या विचारांना आणि तुमची जी काही काम आहे त्याची काट टाकावी लागते. तुम्ही काट टाकली तरच पुढचं रस्ते ओपन होतात, नाही तर होत नाही. पर्सनॅलिटी रिमेन्स द सेम, प्रेझेंटेशन हॅज टू चेंज. यू अंडरस्टँड? लेट्स गो अहेड. फूड फोटोग्राफी. Now, food photography generally required for all recipe books. आता मी संजीव कपूरचं पुस्तक केलेलं आहे, तरला दलालांचं केलेलं आहे, बऱ्याचशा 5 स्टार हॉटेल्सना जे रेसिपीज जे फीचर्स येतात मॅगझिन्समध्ये ती केलेली आहेत, जे मसाले वगैरेचे जे प्रॉडक्ट्स असतात ते केलेले आहेत, किंवा क्रॉकरीज. दिस असाइनमेंट वॉज फॉर क्रॉकरीज. ओके, सो फॉर क्रॉकरी ब्रँड्स वी हॅव डन. सो याच्यात मेन रोल असतो तो फूड स्टायलिस्टचा असतो. फूड स्टायलिस्ट इज द पर्सन हू डिझाईन्स दिस. कोणत्या क्रॉकरी बरोबर कोणती कटलरी जाणार, काय हे जाणार, जे आम्ही. अँड इट इज नॉट नेसेसरी की जे मला खावंसं वाटतंय हे एडिबल आहे. ते काही कळलं ना, असं अशा ह्याने काही बनवलेलं असतं ना की ते तोंडात घेऊ नये माणसाने. तुम्हाला तो मध वाटेल, पण तो मध नसेल तर कदाचित रबर सोल्युशन असेल, यू नेव्हर नो. पण ते दिसायला एकदम असं वाटलं पाहिजे की उचलावा तुका. नेक्स्ट, हे फूड स्टायलिंग तुम्हाला सांगतो, आज माझ्या माहितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 5 का 6 फूड स्टायलिस्ट असतील. आपण करिअर विषयी बोलतोय म्हणून मी जस्ट एलॅबोरेट करतो. टुडे द फूड स्टायलिस्ट आर चार्जिंग 35,000 to 50,000 पर डे. आज मी ज्याच्याबरोबर करतो काम, आरती फेदाणे म्हणून, आरती फेदाणे कामात. मी आरतीला आज फोन केला की नाही मला आरती, मला 1-2 दिवस शूट करायचंय. आरती पहिली सांगणार, दिलीप जरा थांब, डायरी बघते, मग सांगेल की एक काम कर, आपण ना जूनच्या 2nd आठवड्यानंतर करू, तोपर्यंत मी बुक आहे. सो यू कॅन इमॅजिन हाऊ मच वर्क इज देअर इवन इन फूड स्टायलिंग. सो इफ देर इज वर्क इन फूड स्टायलिंग, दॅट मीन्स देर इज अ वर्क फॉर अ फूड फोटोग्राफर. याच्यात फक्त हा फूड फोटोग्राफी नाहीये, दिस इज ए हार्डकोर कमर्शियल फोटोग्राफी शॉट. जुन्या म्हणजे जुनी पिढी म्हणतो ना आपण, तर ते जुन्या पिढीचे एक सिनियर आर्ट डायरेक्टर बरोबर मी काम करत होतो. ते आधी चैत्रा जे लिओ बर्नेट झालं त्याच्यामध्ये सिनियर आर्ट डायरेक्टर म्हणून होते. तर त्यांच्या हा जॉब होता.
त्यांनी मला क्लिअर सांगितलं की आय वॉन्ट अ पराठा, आय वॉन्ट this butter that is getting melted and it has to melt. And then he showed me the exact layout of the packaging. This is going to come on the packaging. मग काय तर वरच्या लेफ्ट साईडला इथे असा ट्रायंगल येणार आहे, त्याच्यावरती त्यांचा लोगो कंपनीचा नाव येणार आहे. सो आय हॅव टू प्लेस द बटर, द पराठा, द प्रॉप्स इन सच अ वे की त्यांचा लोगोच्या खाली किंवा तिथे नाही गेलं पाहिजे. कळलं? मग ते कसं करायचं? दॅट इज कमर्शियल फोटोग्राफी. हल्ली काय होतं, मेनी टाइम्स ते टीच समथिंग समवेअर किंवा यूट्यूब बघून मुलं शिकतात. अँड लाईक वन ऑफ माय असिस्टंट वॉज देअर. सो ही हॅड वर्क विथ मी फॉर अबाउट 1.5 years. टेबलटॉप सगळं शिकला तो, मॉडेलिंग से शिकला. परंतु समटाइम्स व्हॉट हॅपन्स, एक पर्टिक्युलर टाईपची असाइनमेंट येत नाही त्यावेळेला. वी आर डुईंग सम अदर असाइनमेंट्स. ही स्टार्टेड डुईंग. वन डे ही गेव मी अ कॉल कि सर एक बहुत बड़ा प्रॉब्लम है. क्या? आई वाज शूटिंग ज्वेलरी. While shooting jewelry, I mean this I have been doing regularly for that client. ऐसे देता है, सब होता है. ये टाइम क्लाइंट ने कुछ और ही डिमांड किया. बोले क्या हो गया? क्लाइंट जब हम लोग क्या करते हैं, सब बैंगल्स है, लॉकेट्स है, और बाद में और नेकलेस पीसेस जो भी है, वो रिंग्स है, वो शूट होने के बाद एक बड़ा पोस्टर बनाते हैं, उसमें हर एक चीज होती है. नाउ क्लाइंट इज सेइंग कि जो मेरी रिंग है, जो मेरा पेंडेंट है, वो वही साइज का आना चाहिए. अब मैं क्या करूं? बिकॉज the client says that if I am putting the poster outside in the window of my dealer, what is happening? The buyer, he is looking at the pendant, he likes that, he goes in the shop, वो वाला pendant दे दो. अब pendant आया, वो उसका साइज छोटा, बोलते हैं वहाँ बाहर क्या वो बड़ा पता है, इधर छोटा है. So many complications, and then client demand. So many times, as I say, half knowledge is dangerous. कळलं ना? तर त्या मृत्यू करत आज जायचं तर बाहेर यायचं टेक्निक माहिती पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही फक्त ते शिकायचं नसतं. कमर्शियल फोटोग्राफीमध्ये असा क्वेश्चन आला, हाऊ डू यू डू इट? दीज आर द टेक्निक्स ऑफ कमर्शियल फोटोग्राफी. नेक्स्ट, आता याच्यात परत कसं केलं आम्ही, वी हॅड हॉट गन. हेअर ड्रायर कसं असतं तसे हॉट गन्स असतात. हॉट गन मध्ये इवन इफ आय पॉइंटेड टू मॅचस्टिक, द मॅचस्टिक विल स्टार्ट कॅच फायर. एवढी हीट बाहेर पडते. सो हॉट गन वॉज स्टेशन अबाउट द बटर. Everything was placed. First shot was taken. Immediately, we used to see it on the computer whether the placing of the object is correct, the logo is fine. When everything is fine, I used to ask my assistant to start the hot gun. Once he starts the hot gun, the butter was starting to melt. So that melting shot of the butter was possible. Next, still life. Now, माझा वैयक्तिक माझा अतिशय आवडता जो सब्जेक्ट आहे म्हणजे स्टिल लाईफ. टेबल टॉप्समध्ये पण खूप जॉनर्स आहेत. म्हणजे टेबल टॉप ही एक ब्रॉड कॅटेगरी झाली. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स टेबल टॉप्स आले, स्टिल लाईफ आले. पण मला असं वाटतं की स्टिल लाईफ इज अ आर्ट ऑफ पंपिंग लाईफ इन डेड ऑब्जेक्ट. अंडरस्टँड? सो दिस इज स्टिल लाईफ. नेक्स्ट, त्याच्यात कंपोजिशन अँड लाइटिंग प्ले अ लॉट ऑफ रोल इन इट. नेक्स्ट, ही माझी एक अतिशय फेवरेट असाइनमेंट स्टिल डेट. हे म्हणजे आमचं कॅलेंडर होतं लागूबंधू ज्वेलर्ससाठी. आणि मला त्या एजन्सीनी दे जस्ट टुक मी, दे सेड की लेट्स गो. 75 years त्यांना होणार आहेत क्लायंटला इन द मार्केट. सो वी हॅव टू डिझाईन अ कॅलेंडर. आणि तुला पण काही कल्पना बोलता बोलता सुचल्या तर तू दे. आमची मीटिंग सुरू झाली. तर बोलता बोलता सुचली कल्पना
मी क्लायंटला सांगितलं की बाबा मला एक आयडिया आली आहे, तुमची परवानगी असेल तर सांगतो का बाबा, मग बाहेर येऊन आपण आधी डिस्कस करू अँड देन यू. नाही नाही, बोल बोल बोल. अँड देन आय टोल्ड देम की सी, 75 बरस की परंपरा, दिस इज व्हॉट यू वॉन्ट टू शो. So let the size of the product in the calendar be maybe 1/4 and 3/4 be the parampara. Okay, so give an importance to parampara. And let us use all traditional and other techniques to depict 75. ठीक आहे. क्लायंटना सांगितलं म्हणजे काय, मी थोडंफार एक्सप्लेन केलं. तर लागू साहेब ही लाईक द आयडिया. त्याने लगेच त्यांच्या मिसेसना बोलवलं की काय ग, तुला कशी वाटते कल्पना, तुला चांगली वाटते, पण हे सगळं जमवाजमवी कोण करणार, काय करणार. म्हटलं मी कशासाठी आहे, कारण मी असं प्रोडक्शन मला देत नाही, पर्सनली तिथे सगळं बघून ते करावं लागतं. ओके, मग सिनियर त्यांचे जे आजोबा होते त्यांनाही बोलवलं. म्हटलं सगळ्यांचं ओपिनियन घ्या. मॅनेजरला बोलवलं, सेल्समन ऑफ द शोरूम जुना जो होता त्याला बोलवलं अँड आयडिया डिस्कस झाली की सगळ्यांनाही ती आयडिया पसंत झाली की आपण असं काहीतरी करू. 12 शीटर कॅलेंडर म्हटल्यानंतर मला ॲटलिस्ट 16 ऑप्शन्स द्यायला पाहिजेत की मी 75 कसा डेपिक्ट करतो. बिकॉज देन आउट ऑफ 16 I'll be reducing 4 possibly. ठीक आहे. So this is what we did. So 75, that is a wood block printing, which is a traditional way of printing on cloth. That is a wood block. हे जुनं मोडीतलं पत्र आणलं होतं मी, तो बोरू ज्याने लिहिलं जायचं पूर्वीच्या काळात. हे जे आहे हे दिस यूज टू बी अ सँड, आणि इंक वेट असताना ती सँड टाकली जायची अँड देन इट यूज टू बी मूव्ड. ती सँड ड्राय व्हायची आणि तो कागदावरून ती सँड काढली जायची. सो तो स्प्रिंकलर त्यावेळचा. ठीक आहे. नाव वी हॅव टू डिफरन्शिएट ऑल द ज्वेलरी. मोती दाखवायला पाहिजे, माणिक दाखवायला पाहिजे, एमरल्स दाखवायला पाहिजे, गोल्ड दाखवायला पाहिजे, डायमंड ज्वेलरी दाखवायला पाहिजे. I told the client first, and my condition to you would be, I will be selecting, you give me your choice, out of that I will be selecting photographically the jewelry which I want. Once I select, I will do a rough pictures on small digital camera. I have to decide the angle of every product. You have to okay the angle. मला असं नाही सांगणार की नाही ही बांगडी अशी नको, मला अशी पाहिजे होती, नंतर नाही, माझ्या मते ही अशी आहे, तुम्हाला चेंज करायची तर आता करा. And once we start and we have frozen 12, which is 13 products, okay, then for the next 1.5 months, you are not supposed to sell any product of those 13. Because if I feel की नाही ह्याचं परत रिशूट करायला पाहिजे, तर मला ती लिबर्टी, तुम्ही विकला असेल हार तर मी काय करू. दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. सो हे खालची जी हे वूड, याला जो एजिंगचा इफेक्ट दिलाय, हा फोटोशॉप नाही, हे मी स्वतः बसून लाकडू घासून ते दिलेलं आहे. अँड आय नो हाऊ टू गिव्ह सच इफेक्ट्स. ओके, नेक्स्ट. तो 75 ते कॅसेटवर, तुमच्या ग्रॅमोफोन रेकॉर्डवर. बरं, ती ग्रॅमोफोन रेकॉर्ड यूज झालेली पाहिजे म्हणून आम्ही ती थोडीशी तिथे मध्ये फाडली. ही पहिली दुकानं क्लायंटची, ते त्यांच्याकडे जुनं पुस्तक होतं त्यांचं. म्हणजे की दिलीप ठेवतोस का? म्हटलं येस डेफिनेटली, दिस आर युअर फर्स्ट शॉप इन बॉम्बे, इन पुना, देअरफॉर वी कॅन. बरं, ठेवलेल्या प्रॉप्सना एक अर्थ आहे. टेलिस्कोप, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज अ सेक्स्टंट. सेक्स्टंट इज युजली युज्ड जेव्हा शिप्समध्ये शोधलं जातं की कुठे जायचं आहे, त्याला सेक्स्टंट वापरला जातो. सो पीपल आर सर्चिंग अँड कमिंग टू युअर प्लेस. हे डेपिक्ट करायला मी ते प्रॉप्स या ह्याच्यामध्ये ठेवले, कारण इथे ओल्ड बॉम्बे आहे, ग्रॅमोफोन आहे. सो मला तो एरा दाखवायचा आहे.
सो एव्हरीथिंग कुठेही याच्याबरोबर काही वाटेल ते ठेवून चालत नाही. देर हॅज टू बी अ मिनिंग टू इट. नेक्स्ट, मी काहीच याच्यातले आणलेले आहेत दाखवायला. हा 75 कार्व केला मार्बलमध्ये. मग हा जुना अडकित्ता, हा पानाचा डबा, हा कलकत्त्यावरचा, ही खालची चंची जी पानाची चंची म्हणतात ती, हे सगळे प्रॉप्स मला घ्यावे लागले. मग त्या 75चा साईज किती ठेवायचा, हा तुटलेला मार्बल जाऊन स्वतः मी आणला. की त्या मार्बलवाल्याकडे जायचं, देन टू टेल हिम कि भाई आप वेस्टेज कहाँ फेंक डालते हो. बिकॉज इफ यू टेल हिम कि मार्बल चाहिए तो फाइन कट दे देगा, आपका वेस्ट कहाँ फेंक देते हो. मग त्या डम्पिंग यार्डमध्ये जायचं, फिर वो वाला उठाव, वो वाला उठाव, वो वाला उठाव. मग तो आधी आपल्याला वेळ समजतो की तुटका मार्बल घ्यायला हा कोण आला, ज्यादा पैसा ले लो. मग ते हमाला अरे तू 100 रुपये और ले लो लेकिन वो मेरे को लाके दे दो. त्यानंतर 75 या पोझिशन मध्ये कसं आणायचं. 75 पहिला प्रिंट आउट घेतला. त्यानंतर जे यू मस्ट हॅव सीन दोस कार्वर्स ऑफ दोस नेम प्लेट्स मार्बलमध्ये दादरला बसतात किंवा सांताक्रूजला बसतात, त्यांच्याकडे तो घेऊन गेलो. म्हटलं मला ऑन द स्पॉट माझ्या समोरून ठोकून तो तयार केला पाहिजे 75. तो म्हणतो ठीक है आप आ जाइएगा कल दोपहर को 2 बजे हम लोग करके देते. मग गेल्यानंतर टंगळ मंगळ सुरू झालं. म्हटलं नाही नाही मेरे सामने रख के जाओ वगैरे नाही. अच्छा, त्याचं रिलेशन कसं समजणार. क्लायंट काय मला सोन्याच्या बांगड्या देणार नाही घेऊन जायला. मग त्याच साईजच्या मार्केटमधून इमिटेशन बँगल्स आणल्या. त्या तिथे दुकानामध्ये खाली त्याच्या बरोबर बसलो. म्हटलं ये इधर आने वाला है, अब इधर 75 चाहिए मेरे को और ये डायरेक्शन में चाहिए. कार्बन पेपर घेतला. आय केप्ट द कार्बन पेपर ऑन द मार्बल स्लॅब, केप्ट द प्रिंट आउट ऑन दॅट, आणि त्याच्यावरती गिरवलं. मग तो कार्बन ट्रान्सफर झाला त्याच्यावर. आता त्याचं आता छिन्नी मार याच्यावर, इथेच मला पाहिजे सर. देअरफॉर बिकॉज माय फ्रेम, माय विड्थ, माय हाईट, द रिलेशन ऑफ ऑब्जेक्ट इज सो परफेक्ट इन माय माइंड की तिथून थोडं जरी स्पेस हल्ली, प्लस प्रिंटिंगच्या हिशोबाने आणि बाइंडिंगच्या हिशोबाने 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर मला कॉलर द्यायला पाहिजे सगळ्या ठिकाणी. उद्या मी हे केलं आणि मग नाही जो डिझाईन करणार तो म्हणलं की नाही मला चित्र वरती पाहिजे, मला चित्र खाली पाहिजे. दॅट इज अप टू हिम. तर आय शुड गिव्ह अ रिस्पेक्टेबल कॉलर ऑन ऑल द साइड फॉर हिम टू कट द पिक्चर. त्यामुळे ते सगळं विचारून घेता माय होल थिंग वॉज फिक्स्ड. ऑप्शनली दुसऱ्या साईडला आणि त्याच्या मागच्या साईडला पण 75 सगळे ठोकून घेतले वेगवेगळ्या साईडचे. ओके, सो द होल एक्सरसाइज वॉज लाईक दॅट. नेक्स्ट, नेक्स्ट आता ही जुनी पोथी. मी काय केलं, एक जुनी पोथी होती त्याचे कलर झेरॉक्सेस मारले. सॉरी नॉट कलर झेरॉक्सेस, साधे झेरॉक्सेस मारले. ठीक आहे, ते सगळे कट करून मी चहाच्या पाण्यात बुडवले. टी वॉटर प्लेन सगळे लटकवत ठेवले ड्राय होत. त्यामुळे सगळे अगदी ते घाण होऊन गेले चहाच्या पाण्याने. त्यानंतर उदबत्तीने हे सगळं मी जाळायला सुरुवात केली. हलकं स्वतः. टू गिव्ह दॅट यू हॅव टू बी समटाइम्स व्हॉट इज नोन एज अन एजिंग आर्टिस्ट. देर इज समथिंग कॉल्ड एजिंग आर्टिस्ट. ओके, and you should be a good aging artist if you want to do tabletops. So that was done. खाली कडप्पा नाही, कडप्पा हल्ली फ्लॅट मिळतात. ओके, so I should know की which tile has this texture. तर मी माझ्या फावल्या वेळात नुसता मार्केटमध्ये भटकत असतो वेड्यासारखा, ऑब्झर्व करत, आयदर कॅमेरा घेऊन or without a camera, but I am continuously observing textures, forms, objects, what can be mixed with what, color schemes. If I like something, it's always there in my hand. मग तिथे अतिशय निर्लज्जपणे एखाद्याला विचारावं लागतं. एखाद्याच्याकडे छान भांडं दिसलं, मग तो मानवाला जरी असेल, अरे भाऊ हे भांडं कुठून आणलं असतो, बिकॉज मला कुठेतरी शूटिंगला वापरायचं आहे ते पुढे. यू अंडरस्टँड.
Shahabadi tiles. So I had to use Shahabadi tiles. त्याच्यावर ब्लॅकबोर्ड पेंट मारला आणि ही बेस तयार केला मी. ओके, नेक्स्ट. असं टेबल टॉप्स मधला हा इंडस्ट्रियल टेबल टॉप्सचा मी तुम्हाला. नेक्स्ट, हे टिपिकल जे दीज आर द एक्झिबिशन शॉट्स, जे एक्झिबिशन मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स डिस्प्ले करतात. नेक्स्ट. नेक्स्ट, I used to handle Raymonds and मी खरंच सांगतो, शूटिंग शर्ट्स सारखं डिफिकल्ट गोष्ट नाही आहे. व्हेरी डिफिकल्ट. नेक्स्ट, ते आता याच्यामुळे दिसत नाहीये, पण वी हॅड टेकन डिफरंट व्हाईट क्लॉथ्स ऑफ डिफरंट व्हाईट टेक्स्चर्स, याची होर्डिंग्स झाली. हे बिर्ला सेंचुरीसाठी आम्ही केलेलं. शार्पनेस ऑफ एव्हरी क्लॉथ वॉज absolutely perfect. Understand? प्रोजेक्शन मध्ये थोडा कॉन्ट्रास्ट होतो. नेक्स्ट, तिथे whenever I used to shoot for Birla Century and Century Cotton, the brand manager used to give me a full freedom. He just used to explain me, these are our products, okay, this is what we have to do, this is our target audience, okay, do what you want. And when I was shooting, nobody used to ever disturb me. If I tell them 2 days shoot, 3 days shoot, fine. Next. आता हे इंडस्ट्रियल फोटोग्राफीचं एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आम्ही एक दिवस we did a recce, what is known as a recce, going to the place and seeing what we are going to shoot or where we are going to shoot. So this was literally 3-story in height. Okay, but the chairman of that company was so enthusiastic. Before even he went, he said, "I have ordered my people to paint this whole thing, and the whole shed and the ground was painted for the shoot." You understand? So when you have clients of that sort, then you have to deliver. You have to deliver. You can't make use of them and say, he was happy with what we have done. He was very happy. I'll tell you my experience. Because why? See, your questions will be generated out of certain knowledge you get now and certain knowledge which you possess before. I had gone to, I was shooting for a pharmaceutical company. Now nahi sangat. It's a very big company. And they told me कि export catalogs करायचे आहेत. And I went there. I started doing the recce. I went to the capsulation unit. And because I had covered earlier other pharma companies, त्याच्यात मला प्रॉब्लेम दिसला manufacturing. So once again my meeting was there with the chairman. So I told him, "Sir, can I tell you something very frankly?" He said, "What is it?" "Your process of manufacturing is illegal." She was shocked. She said, "What are you talking? What do you know? And what is my turnover of my pharma company?" "Yes, very well. And you are a photographer. And you are telling me that the process of my manufacturing these medicines is illegal?" I say, "Yes, I have no issues to shoot, but this is your export catalog. Please do not blame me if your entire order gets rejected." "So what are you saying? What is the illegal thing that you saw?" I said, "Listen, this is a capsulation unit. When the powder comes and is getting filled in the capsules, there is an excess powder that happens around the entire tray. This is brushed aside, and then the second flap comes and the capsules are closed. This is the process." "Yes." "Now before the second cap comes, your people brush aside the excess powder with a brush. This is illegal." "What are you saying?" "Yes, because international law says that even keep
Even a brush inside a capsulation unit is not allowed. That does a case निघू शकतो. The bristle of the hair can enter any of the capsule. So it is not allowed. So how do you do it? I said, see, sir, I have shot earlier for another pharmaceutical company, which was a smaller company. And the product, the export manager, after he saw my Polaroids, he came immediately and said, Dilip, we have to shoot. This is not your mistake. This is our mistake. And our orders will get rejected. And he changed the brushes to plastic swabs. They look like knives of different shapes. They have to be used to. When I told him this experience, immediately he started calling all the board of directors, the export director, technical director. Nobody in India was aware about this law. New York call. New York counterpart. Are you aware about all this? Well, no, but we will speak with our attorney over there. What is the exact law? Well, let's hold a shoot. I'll get back to you in 2-3 days' time. After 3 days, I got a call from the chairman. Directly. Bollo, can you come in? Yes. I went. Said, first and foremost, let me thank you. This law is in existence in US. And I would have lost my entire money if I had done the way I had told you to do. We are importing all those sticks which you told. And after they come, so maybe another week's time, we will be starting the shoot. After that, the next 4 to 5 years, I was regularly shooting for that plant. And whenever I used to go, and the shoot used to be in the premises of the client, ते चेअरमन मला स्वतः येऊन भेटायचे प्रत्येक वेळेला. जेवण मिळालं ना, नाश्ता मिळाला ना, काम मिळालं. आता काय गरज आहे एवढ्या मोठ्या माणसाला? But this is how, that is what I said. Jack of all trades, but master of one. That is how you have to be. Next. Interiors. This is a very big market for interior designers. Next. Previous. Here the interior designer herself told me that I want to show my interior how it would look at say 9:30 or 10 o'clock in the morning. So my lighting has to match the तिकडून जो उन्हाचा कवरचा आलाय थोडा तो 9:30-10चा वाटतो. It's not a night shot. It's not a blank shot at 12 o'clock, everything is lit. This vignette that has happened there is what is important. So we gave her different kinds with different timing shots. Nightला आतले सगळे लाईट फक्त लावले, बाहेरचे बंद केले. How the interior will look. Because that is also part of interior. Her lighting inside, the halogens and everything. Next. 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 Fashion photography. See here, the makeup man, the hairstylist, and the fashion stylist, they play a crucial role in the whole thing. Next. 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 This was again one of my, see, मागच्या साईडला तुम्हाला काच दिसते? So when I did the Reiki, I saw this where we were supposed to shoot, the showroom. So I knew that inside the glass, I'm going to get the reflection of the entire street there. So I purchased about a 30 feet long black cloth and covered the whole side. So no reflection, or rather very less reflection comes into those glass panes over there. So all this planning, what is seen, what will affect what is seen, that vision has to be there. You understand? Next. Before I go ahead with the fashion, I'll tell you one of my very interesting incidents. I was shooting for the same client, आणि आम्ही मड आयलंडला एक बंगलो हायर केला होता. आणि इट सो हॅपन की
निकॉन D800 नुकता आला होता मार्केटला जस्ट, आणि मी तो हॅक केलेला. 70-200 लेन्स होतं. Indoors, all shots inside the bungalow came out very excellent, crisp. When I started shooting outdoor, the shots were going out of focus. Autofocus fine tuning, everything we did. Operating from the tethered capture from the laptop, timer, सगळं केलं. मला आजपर्यंत ते का झालं कोणीही टेक्निकल माणूस मला कन्व्हिन्सिंगली सांगू शकला नाही की why it happened. Once again, in the mid of the shot, we used to go inside. Inside shot were correct. Now what to do? I asked the camera hirer, which other lenses you have? He said 24-70. Okay, let me take a trial of 24-70. So I attached a 24-70. I took the shot. It was coming much sharper. Now what to tell the client? Was paid so much for the bungalow, for the everything. I had read a beautiful incident in advertising and marketing magazine called A&M. आपल्याकडे ते A&M पुस्तक असायचं बघा. त्याच्यामध्ये एक सुंदर आर्टिकल मी वाचलेलं. त्याचा फॉर्म्युला मी वापरला A&Mचा. That is why you all have to remember one thing, that in life there is something called useful knowledge and there is useless knowledge. Useful knowledge and useless knowledge, but it's knowledge. And it's the useless knowledge that comes of help to you in life. Okay. So incident असा होता, Prahlad Kakkar, who is a renowned filmmaker, was doing a film for Cuticura powder. Savita Dhanraj was the model. Shot असा होता की ती lawn tennis खेळते and she is hitting the ball, she wins the game. She goes, take the bath, and she has the Cuticura powder. That was the story. Shoot started, and she was not able to hit the ball. Ball ithe, bat ithe, ball ithe, bat ithe. And most the interesting thing अशी झाली की forget that, but cutting points पण editing points पण मिळत नव्हते. कारण before she could just take she used to fall down and start laughing. She used to fall down, ha 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 ha. But her smile and her laughs were very good. So Prahlad noted that. And he immediately asked the director of the company and the creative director who had come for the shoot, if there are 10 people playing a match, how many win? He said, 1. 9 are the losers. So would you like to market your product to 9 or to 1? Definitely not. बनी आहे सब, बनी आहे सब. 9 बेचेगा तो अच्छा है. So let's show her that she's playing casually. Why do you want to? We are not shooting Olympics. We are shooting a game. She's lost, but the way she is interacting, fine. It's very natural, and I became hit. So now I told my client, now I have to use this formula. Somewhere things are not happening. I said, sir, where do you want to position the shirts? Said the niche up market. That is the very reason we have hired this bungalow. Said yes. Suppose I am shooting wherein the whole thing is going out of focus. 24-70 la hota tha. So not 24-70, 70-200. Then I am not able to register that he is the owner of a huge estate. What if I show that whole estate, the lawn, the garden, the bungalow at the backside? Alright, that would be a very rich shot, he said. So for that I need another lens. With your permission, I am changing the lens. And I took the 24-70 and the whole shoot happened on 24-70. Just because my 70-200 was not performing. But I had to create a reason, convincing enough for him to understand and obey me. Next. This Photoshop also I prefer to do myself. Next.
नेक्स्ट. हे दिस वॉज एका कॉलेजसाठी आम्ही केलं होतं. नथिंग वॉज प्लॅन. आम्ही रँडमली गेलो होतो आणि तिथे मला कुठेतरी हे लाकडाचा दरवाजा पडलेला दिसला. मी स्टुडंटला सांगितलं की उचलून आणा, तो मागे ठेवा. ओके. मग तिथे झाडू एका ढाब्यामध्ये होती. तिथे 4-5 झाडू होत्या. ज्या झाडूला ऑरेंज हे होतं थ्रेडिंग, तीच उचलली मी. नक्कीच बरोबर झाला. काळ्या थ्रेडची नको. आणि ती कढई होती भज्याची. त्या ढाब्यावाला सांगितलं थोडा वेळासाठी दे मला, येऊन जाऊन आला. शॉर्ट प्लेट. नेक्स्ट. 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 Next. All for magazines, designers. Next. 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 So this was Roop Sangam साठी केलं होतं. See, sometimes what happens, you need a good team to work with. If you don't have a solid team, sometimes the job goes for a toss. I had one designer who was, she was a stylist and as a designer also in our team. Normally in sari shoots, the client asks you to cut the sari, the blouse part of it, and the blouse is to be stitched out of it. So if you have taken the whole job, then it is your responsibility to get the blouses stitched on time. So the designer came. And that time तो परिणिता मूवी रिलीज झाला होता. तिथे क्लायंटच्या डोक्यात परिणिता स्टाईल खूप होतं. ठीक आहे, त्या हिशोबाने तिने स्केचेस पाठवले, अप्रूव्ह करून घेतले. नाउ व्हेन एव्हरीथिंग वॉज डन, ही टूक अ डिफरंट स्टँड ऑल टुगेदर. द क्लायंट ही सेड मेरा साड़ी मत काटो. अरे फिर ब्लाउज कहाँ से आएगा? साड़ी नहीं काटना है तो ब्लाउज कहाँ से आएगा? तो वो आप सोचो भैया, हम लोग का क्या शॉप नहीं है? कहाँ से? Then I asked her, अस्मिता होतं तिचं नाव. अस्मिता काय करूया? तर मला की सर एक काम करू, let's take the sarees to a cut piece center. I'll purchase the matching shades for the blouses. And what about the motifs? Okay, then with a digital camera, she took the photographs of these motifs on the sari. She went to the brocade market. And she purchased the matching forms of the motifs in terms of the form and the color. And those embroidery pieces were stitched onto the separate blouse pieces that she purchased. So it gave a synergy to the whole thing. Next. 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 People and editorial. She was a fabulous lady to work with. Fabulous lady. And it was a very good experience for me because of 2-3 things she knew in and out of photography. In and out. असे सेलिब्रिटी मी बघितलेली नाही. जरी मी कमी कळले सेलिब्रिटीज तरी सुद्धा जेव्हा she had to take this product in the hand, then there was a shot in which she is just showing the bottle. First thing she asked me, how is your placement of the lines? This way. Okay. And so if I catch it here, I don't think the shadow from the lighting you are doing, the shadow of my hand and the product will fall so much on my body. Because I am holding it here, you have a larger softbox and you are putting the lights from that side. So she knew about lighting. After she was holding the bottle, first thing she asked me, याच्यावर highlight पडतोय का brand name वर? And first person in my life, तो शॉट आता ह्याच्यात नाही आहे. नेक्स्ट बघा, पुढच्या ह्याच्यात आहे तो? नाही, ह्याच्यात पण नाही आहे तो. That Shalimar oil, the branding, can you see this?
whole thing. त्यांनी हातात पकडले किंवा this way she was supposed to catch. Okay. The S of Shalimar and R of Shalimar has to be in the perfect center of the bottle. आणि भरपूर हे करायला मॉडेल्सना तुम्हाला डोकं हवं लागतं, कारण ते अशा पकडल्या तर एस इकडे असतो, मग जाऊन फिरव आता बरोबर आहे. दिस लेडी गेव मी फर्स्ट परफेक्ट टेक. सगळं केलं. पहिलं इज दिस पोझिशन ऑफ द बॉटल ओके, जस्ट गेट मी अ ट्रे घेतला, शालिमार बॉटल ठेवली, देन शी टूक इट दिस वे, स्वतः पोझिशन केली सेंटरला, टेक इट, इज इट नाउ परफेक्ट? Yes. If you get a highlight on the brand name, please tell me. I think you may get, looking at the lighting, ती बोलत होती, before I could say. आणि ती परफेक्ट अशा रीतीने अँगल फिरवत होती त्या बॉटलचा की the highlight on the bottle was going. So she knew about lighting, tabletop, posing. Hats off. Next. This was a shoot with an industrialist who said, I'll just give you half an hour. And then he gave me the full day. Because he liked the way I was shooting him so much that he made me shoot him, he made me shoot his wife, he made me shoot his daughter, he made me shoot his son, and all the family shots together. जेवण करण्यापासून पूर्ण दिवस थांबला. That is Mr. Yatin Shah. His manufacturing is the third biggest manufacturer in the world. Of there are the most important camshafts of Mercedes-Benz and BMWs. So that is the heart of the car, camshafts. So the third largest supplier and manufacturer of camshafts for BMW and Mercedes is an Indian. Yeah, next. इथे पण आय लाईक टू डू समथिंग डिफरंट. मी स्वप्नील सांगितलं, म्हटलं मला तुला रंगवायला आवडेल, रंगवायला दे प्लीज. नुसतं आपलं स्वप्नील कसं आहे आणि फेस कॅमेरामध्ये टाकून स्माईल नको देऊस, तू नव्या जमान्याचा कृष्ण आहेस म्हणून तुला वेगळ्या रीतीने ब्लू दाखवतो आणि म्हटलं फ्रेंडशिप बँड तुझ्या मुरलीवरती टाकतो. म्हटलं येस, त्याला कल्पना आवडली. I love shooting portraits. He was a manager in Glaxos. त्या माणसाला पर्सनॅलिटी खूप छान, म्हणून मी आय इज वन ऑफ माय फेवरेट मॉडेल्स. नेक्स्ट. हे मी एक वर्कशॉप घेतलं होतं व्हाईट ऑन व्हाईट. तर त्या मॉडेलला मी ॲक्च्युली मीराबाईविषयी सांगितलं, मीराबाईची भजनं ऐकवली आणि तिला त्या भजनामध्ये तल्लीन व्हायला सांगितलं. And she came twice before the shoot. आम्ही ती भजनं लावायचो, ती लिटरली ट्रान्समध्ये जायची आणि ती she used to gyrate in that whole thing. And he was a professional singer. आणि मग बस भीमसेन जोशींची मस्त भजन लावलं. And he was also, singing the same song. And she also started gyrating on the tunes of a bhajan, So it was like a beautiful series. So sometimes you need to play music to bring the models into. मी नेहमी सांगतो माझ्या स्टुडंट्सना, behave like Edwin Land's daughter. Okay. So what is Edwin Land's daughter? माहिती आहे कोणाला? एडविन लँड नावाचा माणूस होता. He was a photographer, obviously. He was also a chemical engineer. केमिकल्स विषयी खूप त्याला चांगलं माहिती आहे. Chemical engineer or a chemist, whatever. He took his daughter one day for a picnic. ही छोटीशी होती मुलगी, सगळे खेळले बिळले फॅमिली. तिने फोटो काढली जुन्या जमान्याचा 35mm रोल्स वगैरे. घरी आल्यानंतर मुलगी हट्ट करत बसली की बाबा मला आत्ता बघायचं आहे. नाही, नॉट पॉसिबल, आय हॅव टू डेव्हलप. मग ती निगेटिव्ह डेव्हलप होणार, ती तू 1-2 दिवसांनी येणार, मग त्याचे मी प्रिंट्स करणार, पॉझिटिव्ह करणार, मग ते तुला मी दाखवू शकेन. नथिंग डुईंग. I want to see this immediately. पूर्ण रात्र तिने थैमान घातला त्या फोटो. मला बघायचं म्हणजे बघायचं. At time, Edwin Land asked himself, why not? Why not? And thus
was born the first Polaroid. Because Polaroid was born the digital camera of today. The graduation झालं, instant photography, instant imaging. That is, we all have to thank Edwin Landslaughter. तो हट्ट धरला म्हणून ते झालं. So you need to be crazy. Yes. Please विचार. या. सर तुमच्या फोटोग्राफीमध्ये तुम्ही त्याला किती एडिट केलेलं आहे? आय मीन तुम्ही फोटोशॉप वगैरे यूज केला आहे का त्याच्यावर? फोटोशॉप मी जनरली फेस क्लिनिंगला करतो. ते पुळ्या वगैरे असतात, पिंपल्स आहे त्याला करतो. बाकी खूप एक्सटेन्सिव्ह फोटोशॉप मी नाही पसंत करत. अँड थोडं माझं कसं आहे, माझं थोडंसं फाईन आर्टचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला टोन्स द्यायला काय कळलं आवडतं एखाद्या पिक्चरला. मग तो ग्रेनी स्टोन असेल, येलो स्टोन असेल, ज्याला फाईन आर्टमध्ये लोकल कलर म्हणतात, तो लोकल कलर मला पकडायला आवडतो रादर दॅन मेकिंग द पिक्चर फ्लॅट अँड एकदम व्हाईट बॅलन्स. त्याच्यापेक्षा थोडा टोन असलेला तर मूड पण येतो त्याने. बाकी मी जनरली नाही वापरत. अनलेस आता मी एक डिझायनरचं मी केलं, त्याच्यात मला आय टूक द इन्फ्लुएन्स फ्रॉम गुस्ताव क्लिम्ट. तर मी त्यांना सांगितलं की तुमचे जे साडीज आहेत त्या मला थोडंसं इन्फ्लुएन्स ऑफ गुस्ताव क्लिम्ट दिसतंय कलर स्कीममध्ये. त्यांनी ते सर्च केलं गुस्ताव क्लिम्ट, म्हणून की येस तू म्हणतोयस तर बरोबर आहे. मग त्याच्यावरती आम्ही जस्ट प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडवर करून मग मागे मी मोटिव्स आणि हे साडीजवर टाकून तू गुस्ताव क्लिम्टचं हे आणलंय. सो ऑफकोर्स आय कॅनॉट शो राईट नाव, कारण ते आत्ताच झालंय. ती म्हणजे की ते लेट इट गेट म्हणजे पब्लिश्ड ऑर दिस थिंग, मग तू दाखव. त्यामुळे येस आय हॅव यूज फोटोग्राफ फॉर दिस थिंग, नॉट येस समटाईम्स आता ज्वेलरी आहे कुठे काळी झाली आहे तर त्याला ते करावं लागतं. लाइटिंग सी मी खरं सांगू तुम्हाला, सगळ्यात सोपा सब्जेक्ट इन फोटोग्राफी मेड डिफिकल्ट बाय यू इज लाइटिंग. मेड डिफिकल्ट बिकॉज लॉट ऑफ टर्मिनॉलॉजीज आर टोल्ड. नसत्या. मी एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. लाइटिंग हॅज टू बी एन इन्स्टिंक्ट. तुम्ही क्रिकेट खेळता, सगळेच खेळतात, आपला आवडता गेम आहे. मी तुम्हाला एक इंटरॅक्टिव्ह सेशन मजा दाखवतो. हा माझा बॅट्समन आहे. नाही तुम्ही इथे थांबा. हा माझा बॉलर. ठीक आहे. व्हॉट इज युअर रोल ॲज अ बॉलर? त्या बॅट्समनला आऊट घ्यायचं किंवा रन घेऊ द्यायचा. हे दोन ध्येय असतात. He is my, I am giving you one fielder. तुम्ही पहिला विचार काय करणार की हा बॅट्समन राईट हँडेड आहे, लेफ्ट हँडेड आहे. करून जरा हा राईट हँडेड बॅट्समन आहे, म्हणजे तिथे बॅक. तुम्ही बॉल कुठे टाकणार ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही समजा ह्या साईडला टाकणार, तो राईट हँडेड आहे, मग ह्याला तुम्ही कुठे प्रेस करणार? येस प्लीज. नाउ आय एम गिव्हिंग यू वन बॉल फिल्डर. Where will you make him stand? समजा त्यांनी क्रॉस बॅट मारली. Now I am giving you third. उचलला बॉल कुठे टाक? कुठे टाक? सिम्बॉलिकली कसंही माणूस याला काय करायचं, याला मारायचं आहे बॉल, फोडायचं आहे. बरोबर. आता ह्याला कुठे उभं करा? प्लीज प्लीज प्लीज. आता मला सांगा, माझे प्रश्न जेव्हा तुम्ही ऐकत होता, तुम्ही गुगल सर्च करत होता?
जे नेहमी तुम्ही करता पण आज पुष्कळच केलं नाही. हा पहिला उभा. दॅट इज माय मेन लाईफ. दिस इज माय फिलिम. दिस इज माय ओव्हरऑल फिलिम फॉर द सेट. And that is my commitment. It's as simple. So look at, understand the form. मग आणि लाइटिंग मध्ये पण लेट मी टेल यू देयर हॅज टू बी रियाज इन इट. मी हा लॅपटॉप घेतला, मी 20 रीतीने लाइटिंग केलं पाहिजे या लॅपटॉपवर. आणि लॅपटॉप एज अ प्रॉडक्ट सुंदर 20 रीतीने दाखवू शकतो का मी. देन आय हॅव स्टार्टेड अंडरस्टँडिंग लाइटिंग. एनी क्वेश्चन? Those pictures were taken from these sites. For example, Pixabay, you must be knowing this for website, and some sites are there. Their pics are very excellent or outstanding. Are they very professional photographers? What they take? Which ones? Pixabay and Unsplash. They are the sites. No, I don't recollect. They are the very interesting ones. Yeah, I mean, definitely there must be good photographers. There are a lot of good photographers. But nowadays, where exactly Photoshop has been used and where not, that's a little difficult thing to tell. Some pictures are very brilliant. Yes, yes, that can happen. Some are like sandwiched with several layers. So that thing also can happen. So difficult to, without seeing a picture, you cannot. The site is a thing which could be having thousands of pictures. You can't comment like that. Design, you have to remember, most difficult thing is visualization. You as commercial artist, graphic designer, advertising people, you should learn to visualize. Until you know what is visualization, you cannot go ahead. Okay? I'll tell you a very good example of a designer called John Galliano. Have you heard of him? Who headed the Christian Dior for years. And I tell this example to all the students of fashion designing and styling, and of course photography. Okay. Now John Galliano was to make a Chinese collection for Christian Dior. So what he would have done? Tell me, can you tell me? How he started? इथे असं नाही की बाबा कॉलेजच्या मुली जसं चायना इंटर गुगल सर्च झालं संपलं, मग प्रत्येकीचं प्रोजेक्टमध्ये तेच आहे आता. ही वेंट टू चायना, नॉट द मेन सिटीज, जे गावं म्हणतो ना चायनामध्ये, हिंटरलँड्स ऑफ चायना. Along with him was a full team. How many people must have gone along with him? What was his team of? Can you guess? How many people must have gone? Make a guess. 28. Who were they? Why 28? Assistant fashion designers, textile designers, woodblock makers, photographers, videographers, translators into Chinese language, carvers. Suppose he has gone to some family, he likes some old ancient buttons which they have, or some idol. He wants to replicate that. He will ask the wood carver to sit down with the wood blocks and carve it out. Okay? He likes some motifs. He finds some other buttons, metal buttons on some dresses, which he wants and the family is not ready to give. Then either that way, or a person will remove a rubber cast or a plaster of Paris mold of that pattern.
took pieces of old cloths, old buttons, threads, wood blocks, ancient, whichever they had, whatever props he felt were good. He picked up stones, he picked up shells, he picked up dry leaves, he picked up everything. If while going through the jungles he felt that that particular texture is nice, he should ask the photographer, just shoot that. And you know how much material he gathered? How much material John Galliotto gathered? Wild guess. Think. What? Tell me. 4 cargo full of planes. This was flown to the godowns of Christian Dior, and the entire whatever he had got was laid out on tables and on the ground. And the next 4 months, nobody had to disturb John Galliotto. तो फक्त त्या मटेरियल मधून फिरायचा. प्रिंट सगळे लावले होते, जे काही टेक्स्चरचे आहेत, जे काही कापड आहे, जे काही बटन आहेत, जे काही मोल्ड्स आहेत, जे काही दगड आहेत, ते नुसते बघत 4 कार्गोस एवढं मटेरियल त्या गोडाऊन्स मधून तो फिरत असे. Then he used to start mix matching everything in his head, and after 4 months, no appointment to anybody for 4 months. After that came out the collection, the Chinese collection of Christian Dior. This is planning. This is design. You understand? कोण प्रश्न नाही विचारत आहे का? का सगळे उत्तर मिळाली? See, photography, as I always ask my students, what came first? Chicken or the egg? What came first? Camera or the film? Camera होता तर मग फिल्म नव्हती, मग कशाला काढला? आणि फिल्म होती तर काढलं. फाईन आर्टिस्टच्या वेळेला पोर्ट्रेट स्केच करायचे तेव्हा कॅमेरा ऑब्स्क्युरा नावाचं एक गॅजेट होतं. त्याला ग्राउंड ग्लास असायचे. माणसाला समोर बसवलं जायचं, त्याच्यावर लाईट टाकले जायचे आणि लेन्सच्या द्वारा जी इमेज फॉर्म होते ग्राउंड ग्लासवर, दॅट यूज टू बी ट्रेस्ड अँड मार्क्ड ऑन द ग्रिड, अँड दॅट यूज टू बी टेकन एज अ रेफरन्स फॉर making a portrait. That is how the birth of camera obscura happened. Then later on, Nestor Nepsin, he found the photosensitive properties of silver halides, and then he wished like incorporating them elsewhere. So that's how things happen. सर, एक चांगला फोटोग्राफर बनण्यासाठी अशी काय क्वालिटी पाहिजे आपल्याकडे की बाबा हा हे हार्डवर्क. आणि पहिली क्वालिटी ते म्हणतात ना की सगळे म्हणतात की लेन्सेस इम्पॉर्टंट आहेत का काय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला उदाहरण देतो. एक इटालियन कंपोजर होता पॅगॅनिनी. पॅगॅनिनी एकदा इटलीच्या याच्यातून जात होता, स्ट्रीटमधून. त्याला एक भिकारी दिसला. तो व्हायलिन घेऊन प्ले करत होता. पॅगॅनिनी ते व्हायलिन आवडलं. त्याच्यातून जे ट्यून्स येत होते त्याला खूप आवडले आणि त्याने त्या भिकाऱ्याला जाऊन रिक्वेस्ट केली की थोडा वेळ मला प्ले करू देतोस का. त्याला माहित होतं की कोण जगप्रख्यात व्हायलिनिस्ट माझ्यासमोर आहे हे त्याला माहिती नव्हतं. आणि तुम्ही ऐकलं असेल स्ट्रॅडिव्हेरी वगैरे जे हाय एंड व्हायलिन्स आहेत काही म्हणजे लाखांमध्ये मल्टी लॅक्स मध्ये, तशीच तो प्ले करत असे पॅगॅनिनी. त्यांनी त्याला विचारल्यानंतर तो म्हटलं हा, आणि ते व्हायलिन घेऊन ही स्टार्टेड प्ले आणि तो ध्यानात गेला. जवळजवळ 1.5 तास त्याला भान नव्हतं पॅगॅनिनीला मी काय प्ले करतोय, पण त्याला ती ट्यून इतकी आवडली. ते मग्न होणं, तुमच्या कामामध्ये मग्न होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कळलं. 1.5 तास म्हणजे त्याचा जेव्हा ट्यून संपला
डोळे उघडले तर बघतो तर काय, त्यावेळेला हॉर्स कार्ड्स असायच्या, कार्स नव्हत्या, हॉर्स कार्ड्सची लाईन लागली होती तिथे, लोक थांबले होते, रस्ते पॅक झाले होते, वरती गच्ची झाले होते, लोक खिडक्यातून बघत होते, गॅलरीतून उभे होते की कोण फ्रेंड सगळं ऐकत, सगळं ऑल द वर्ल्ड हॅड बिकम स्टँड स्टिल. संपल्यानंतर नोटांचा वर्षाव झाला तिथे समोर, आणि सगळ्या नोटा त्या भिकाऱ्याला दिल्या, त्याचं व्हायलिन त्याला दिलं आणि तो निघाला. म्हणजे व्हायलिन तेच, फक्त वाजवणारा बदल थोड्या काळात. सो what is very important is hard work. Developing your eye is very important. ही फाईन आर्ट म्हणजे काय, कमर्शियल आर्ट मध्ये फाईन आर्टचं अंग असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज डझंट हॅपन. व्हिज्युअल सेन्स आपण डेव्हलप करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी डोळे उघडे ठेवून सिंपल सिंपल अनेक गोष्टी आपण विचारत नाही, स्वतःला नाही विचारत. एखादा फेस आपल्याला मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा आपल्याला आवडतो, वी डोंट आस्क ऑल्सो की मला का आवडतं, वाय, ती गोरी आहे म्हणून असं झालं, एखादी सावळा फेस आहे म्हणून, केस गोळे म्हणून नाही, एखादं सरळ लांब केस असेल तरी तो चांगला म्हणून. सो व्हॉट इज दॅट इन दॅट फेस दॅट यू लाईक्ड, आस्क युअरसेल्फ, देन यू विल नो. जो बॅलन्स ऑफ कंपोजिशन आहे, डोळे ना फक्त 50 असेल जॅपनीज पोळी सारखं कळलं, आणि डोळे पण असे असते, पण तो छान दिसते, गोड दिसते, तो त्या याला शी इज लुकिंग स्वीट. So that balance of entire elements is what convinces you to like. So a good face is a good design. So how to read art म्हणतात? So you should first develop the ability to read art. Read art is very important. एक फाईन आर्ट मधलं उदाहरण देतो, माझ्या वडिलांनी मला दिलेलं, की गोळ्या नावाचा आर्टिस्ट होता आणि त्यावेळेला पोपला सुंदर पेंटिंग्स करायची होती चर्चेसमध्ये. तर सगळे त्यावेळेचे जे आर्टिस्ट होते कंटेम्पररी त्यांना बोलवले, त्यांचे वर्क्स सबमिट करायला सांगितले. तर पोपची माणसं गोळ्याकडे गेली, गोळ्याने सांगितलं तुझ्या पोपला काय समजतंय फाईन आर्ट मधलं, माझ्याकडे काही नाही द्यायला. तर नाही असं, हाऊ कॅन आय टेल द पोप लाईक दॅट, समथिंग काहीतरी तुम्ही जरा मान करा. ठीक आहे, कागद घेतला, ब्रश उडवला, झिरो टाकला, दाखव तुझ्या पोपला. त्याला काहीतरी समजत असेल आर्ट मधलं तर कळेल. सगळ्यांचे बघितले एक 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 पेंटिंग्स. मग याचं गोळ्याचं त्याने बाजूलाच ठेवलं होतं की पोपकडून शिवाय कशाला खायच्या तर माणसाला वाटला. Can kept it aside. Then Pope asked, where is Goya's work? You have not done Goya's work. Sir, he behaved this way. What? But did he give anything? He gave. What did he give? This. Popeने बघ पहिलं काय रिमार्क केलं, काय झालं होतं. मग असं असं त्याने कागद घेतला, ब्रश बुडवला आणि हे काढलं. Work has to be given to him. It was a perfect circle. जो माणूस एका झटक्यात ब्रशला असं फटक्यात फिरून परफेक्ट सर्कल काढतो, त्याचाच ब्रश वरती केवढा कमांड आहे. दिस इज हाऊ यू टू रीड आर्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे काही अनुभवलं आयुष्यामध्ये त्यांनीच तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. ऍज इट इज सेड, अ डायरेक्टर कॅन डायरेक्ट अ फिल्म ऑफ दॅट स्टोरी, द लाईफ विच ही हॅज लिव्ड. तसंच फोटोग्राफरचं असतं, जे काही जग बघितलेलं आहे त्याच्यावरतीच तो मस्त धमाल करू शकतो.
त्यामुळे तुमचे होरायझन्स ब्रॉडन करणं खूप आवश्यक आहे. मी आता तुम्हाला म्हटलं की नाही, वन्स अपॉन अ टाइम एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्याचे एक छोटं झोपडं होतं, झोपड्याच्या पुढच्या बाजूला त्याचं शेत होतं, मागच्या बाजूला ओढा होता, त्याच्या गाई म्हशी होत्या आणि बाजूला त्याची बागायती मोठी होती. जो केरळमधला मुलगा आहे तर ती बागायती म्हटल्यावर त्याला केळ्याच्या दिसणार. जो काश्मीर मधला आहे तो तिथे ऍपल ऑर्चर्ड त्याच्या डोळ्यासमोर. सो देर इज ऑलवेज देर इज अ लिटल बिट ऑफ यू इन एव्हरीथिंग यू डू. You have to remember that, and that you has to grow. It has to become big, and it should not be तो काय म्हणतोय म्हणून hearsay experience नाही. You have to live your own life, and you have to die your own death if you want to go to heaven. एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही ह्या सगळ्या स्टोरीज वगैरे सांगताय, तर ही तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केलं? कारण आतापर्यंत कसं आहे, जे मुलं आता फोटोग्राफी शिकतायत, जे यंगस्टर्स आहेत फोटोग्राफी शिकतायत, त्यांच्यासाठी कॅमेरा समजणं, लाइटिंग समजणं किंवा ISO ऍडजस्ट करणं, अपर्चर समजणं, फोकस समजणं हे इम्पॉर्टंट आहे. Absolutely. स्टोरीज तुम्ही सांगताय त्या समजणं जास्त महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केलं? कारण जर तुम्ही हे आत्मसात केलं नसतं तर तुम्हाला आता ह्या स्टोरी सांगता आलेली असतात किंवा एखादा परफेक्ट शॉट घेता आला नसता. तर हे तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केलं थोडं त्याच्याबद्दल सांगा. कसं आहे, काही काही गोष्टी उपजत असतात. कोणी मला विचारलं की मी कविता कशी करायला शिकलो, तर कुठेतरी तुम्हाला ते आयुष्यात त्या विषयाच्या कुठेतरी प्रेमात पडल्याशिवाय होतं. दॅट पॅशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणून तर व्हॅन गॉग सारख्या फाईन आर्टिस्टला जेव्हा वेळा ठरवला आणि वेळाच्या इस्पितळात ऍडमिट केलाय, तर त्यांनी पहिलं काय मागितलं माहितीये? कॅनव्हास. मला काही पेंट्स द्या आणि मला एक कॉर्नर ज्या दिसते कोणी येणार नाही. आणि तिथे त्याला तो कॉर्नर, पेंट्स आणि कॅनव्हास दिल्यानंतर तो त्या वेळांना तिकडच्या एकेकाला बसवायचा आणि त्यांचे पेंटिंग्स काढायचे. अँड दे बिकेम इंटरनॅशनली कॉस्टली पेंटिंग्स. आणि त्याचं वाक्य आहे, द मोर आय स्पेंड माय लाईफ, the more I spend my time, which the world calls as bad people, the more I find them that they are normal. तुम्ही असं म्हणतात मास्टर ऑफ ऑल जॅक ऑफ वन, तर हे सगळं नॉलेज तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केलं? जसं एक फार्मासाठी तुम्ही काम करत होते, ड्रमसाठी, त्यावेळेस जे नॉलेज तुम्हाला आहे फोटोग्राफीचं ते एंटायरली डिफरंट आहे तुमच्या त्या फार्मा कंपनीमध्ये जे काही होत आहे किंवा ते इलिगल जे काही होत आहे तुम्हाला ते माहित नव्हतं, पण ते तुम्ही कशा प्रकारे आत्मसात केलं? एक्सपिरियन्स ना. दुसऱ्या फार्मा कंपनीमध्ये मी असाइनमेंट केली आणि त्यांनी मला त्या एक्सपोर्ट मॅनेजरने तिकडच्या मला ते सांगितलं. सो या गोष्टी काय होतं, यू शुड कीप युअर आईज ओपन. आणि दुसरी मी असंच फार्मा कंपनीचं करत होतो. तर प्रॉडक्ट्स इथेनॉमाइड आणि प्रोथेनॉमाइड असे दोन तऱ्हेचे प्रॉडक्ट्स होते. ते वर टू बी एक्सपोर्टेड टू रशिया आणि प्रॉडक्ट शॉट्स फक्त घ्यायला सांगितले होते आम्हाला अर्जंटली, कारण त्याच्याकडून कॅटलॉग होऊन रात्री शिपमेंट जाणार होतं. व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. प्रॉडक्ट्सचे डबे जे होते ते 750 mg, 500 mg, 250 mg, 150 mg असे वेगवेगळे सायझेसचे डबे होते. मी ठेवलं टेबलवरती पॅकशॉट घ्यायला. रशियनमध्ये आपल्याला तर वाचता येत नाही, पण जी काही स्क्रिप्ट 750 वरती आणि वरती प्रोथेनॉमाइड आहे ती 500 वरती इथेनॉमाइडच्या अंडर मला ती स्क्रिप्ट दिसली. काहीतरी गडबड झाली प्रिंटिंग मध्ये. परत 250 ला वेगळी. आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. कंपनी मागे लागली की आजच्या आज हे करून रात्री डेव्हलप करून उद्या दे मला, कारण आज शिपमेंट चालली आहे. माझा एक मित्र होता, तो आता सेटल आहे मॉस्कोला, त्यावेळेला तो जस्ट शिकत होता रशियन. मी त्याला फोन केला, म्हटलं विमोशू असं असं आहे, मी जरा डबे घेऊन येतो. तो आजच्याच बिल्डिंग मध्ये राहायचा. मी घेऊन गेलो. तुम्हाला दिली ते सगळं चुकलंय. इथेनॉमाइडच्या खाली प्रोथेनॉमाइड टाकलंय डब्याच्या आणि ह्याच्या प्रोथेनॉमाइडच्या खाली इथेनॉमाइड टाकलंय. शिपमेंट पूर्ण सी मध्ये डंप होईल ती. मी कॉल केला लगेच, त्याला सांगितलं मी असा असतो की आपने वो क्या है पैसा दे रहा है क्लायंट, मैं दे दिया. नाही
सर आणि ही सद्य परिस्थिती आहे हे मी म्हणताय ना मार्केटमध्ये सद्य परिस्थिती आहे आपल्याला पैसा मिळतो आहे हा. मग आपल्याला काय तर हे मुलांना तुम्ही कसं समजवणार की हे असं न होता आपल्या पॅशनवर जास्त लक्ष दिलं पाहिजे See, you have to behave as if you are a partner with that person. Loss is also yours, gain is also yours. When you start behaving like that with the client, ना, मग तो क्लायंटचा वन टू वन होतो. जेव्हा एक क्लायंटला सांगितले तुमचं प्रिंटिंग चुकलं आणि हे झालंय, they were shocked. त्यांनी थांबवली शिपमेंट, एंटायर शिपमेंट वॉज स्टॉप्ड. फक्त फेकून नसते दिली, त्यांना तिकडे काही लिगल ऍक्शन फेस करावे लागले असते कंपनीला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक काय होते, व्हॉट आवर जनरेशन हॅड, युअर जनरेशन तुमच्याकडे तसेच टॅलेंट्स आहेत. मी म्हणतो की पुढे फार जास्त असतील टॅलेंट्स, कारण तुम्हाला आज सॉफ्टवेअर, इंटरनेट, बऱ्याच गोष्टी आणि सोशल मीडिया विच इज very handy and useful for you to grow. Make use for it to grow, not to stagnate. वाढवा, कॉन्टॅक्ट वाढवा, सही ठिकाणी कॉन्टॅक्ट वाढवा. कळलं? हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त एक गोष्ट की जनरेशन कडे नाही आहे आणि ते मी ठामपणे सांगू शकतो जे आमच्या जनरेशन कडे आहे, आणि ते म्हणजे पेशन्स. Rome was not built in a day. And if somebody says it has been built, then it is certainly not Rome. It's like communication I'm having with you. Yes, yes. मला असं विचारायचं होतं सर की जे तुम्ही स्टोरी सांगताय आतापर्यंत इट्स लाईक इट्स अ प्रोसेस ऑफ युअर लाईफ आणि आजच्या सध्या परिस्थितीमध्ये इट हॅज बिकम मोर लाईक अ रिझल्ट ओरिएंटेड. सो पीपल वॉन्ट इट व्हेरी क्विकली. सो दे आर नॉट पुटिंग इन एफर्ट्स बट दे वॉन्ट रिझल्ट्स. आणि सांगतो एक्झाम्पल, युजफुल नॉलेज आणि युजलेस नॉलेज. वन सेकंड. मला मध्ये थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी काही 2 वर्षासाठी फोटोग्राफी सोडली होती. अँड आय वॉज एंटरिंग इन टू ॲड फिल्म मेकिंग. मी नंतर ॲड फिल्म पण बऱ्याच केल्या मी स्वतः डिरेक्ट केल्या वगैरे. तर त्यावेळेला ना व्हाईट लेक नावाचं एक प्रख्यात प्रोडक्शन हाऊस होतं. तर तिथे मी अप्लाय केलं की मला फक्त शिकायचं आहे, मला जॉब नाही करायचा, मला शिकायचं आहे. अँड ही वॉज अ व्हेरी श्रूड पर्सन, दोन्ही पार्टनर्स. पण मी अशा रीतीने लेटर लिहिलं, त्यामध्ये ईमेल्स नव्हते, फॅक्स होता. फॅक्स केलं की फर्स्ट क्वेश्चन दे आस्क मी, हू रोट द लेटर. म्हटलं आय रोट द लेटर. म्हणजे सरांनी तुम्हाला नेक्स्ट आमचं फ्रायडेला शूट आहे, त्याला अटेंड करायला सांगितलं. म्हटलं ओके फाईन, मी गेलो. That was my first day. Okay. Now, quick result. Quick result was wanted that time also. असंच नाही, शूटिंग होतं डायमंड काउन्सिल जे आहे ते डायमंडच्या ह्याच्यावरती होतं. आणि लास्ट शॉट ॲड फिल्मचा असा होता की मोठे जे सॉलिटेअर्स असतात ते आर थ्रोन आउट ऑफ अ वेल्वेट बॅग, ब्लॅक वेल्वेट बॉट ऑन अ ब्लॅक वेल्वेट बॅकग्राउंड, अँड ऑल द सॉलिटेअर्स बाउन्स अँड फॉल. आता एवढे सॉलिटर कसं आणलं? सो आर्टिफिशियल डायमंड्स वर प्लॉट. आर्टिफिशियल डायमंड्स ना मागच्या साईडला मिररिंग असतं, हे कोणाचं प्रोडक्शनने आणलेलं, त्यालाच नाही आलं. मी गेलो बघतो तर तिथे स्पॉट बॉईज बसवले होते, प्रत्येक जण पकडतोय पकडीमध्ये आणि कानास घासतोय, कोणतरी सँडपेपर घेऊन घासतोय. म्हटलं व्हॉट आर यू डुईंग? दिस बिकॉज द मोमेंट द डायमंड फॉल्स तो उलटा होणार, फेकताना कसाही तो उलटा सुलटा होणार. अँड द डिरेक्टर इज सो वी कॅनॉट डायमंड काउन्सिलसाठी ऍड करताना खोटे डायमंड टाकूच शकत नाही तुम्ही. द होल ऍड विल बी रिजेक्टेड बाय एव्हरीबडी. सो काय करायचं? म्हटलं विल यू गिव्ह मी टाइम? म्हटलं आय नो आय एम अ प्रोफेशनल टेबल टॉप फोटोग्राफर ऑल्सो, अँड विल यू ट्रस्ट मी? यू हॅव नो चॉईस, कारण सगळ्यांचे बांबू लागणार आहेत. असिस्टंट डायरेक्टर सगळ्यांचे बांबू लागणार आहेत. आता मेन डायरेक्टर आला की तो फाडणार, कारण एवढा सेट लागलेला, एवढा स्टुडिओ हायर झालेला, काय करायचं? म्हटलं आय वॉन्ट सल्फ्युरिक ॲसिड, आय वॉन्ट कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, आय वॉन्ट 1 beaker, I want 1 conical flask, I want a petri dish,
and I want a glass funnel, and I want a glass stunner. These are the things I need. Okay, तो क्या हमको मालूम नहीं, तुम चलो पैसा लेते. We went to Princess Street ला दवा बाजारातून सगळं घेतलं आम्ही. अरे वो है, वो भी डायमंड जाएगा, कुछ जाएगा, मतलब सल्फ्यूरिक एसिड में कुछ नहीं होता है, ये कांच है. It will get dissolved only in hydrofluoric acid, not hydrochloric or sulfuric acid. Only hydrofluoric will affect it. चाहिए तो एक डालो, एक टाकला, तो सगळा क्लीन आउट झाला. पाटल्यापुढे सगळे टाकले, सगळे क्लीन आउट झाले. थोडे राहिले होते ते सल्फेट्स झाले. एक वॉश करून आम्ही नायट्रिक ऍसिड मध्ये टाकले, ते वॉश झाले. ऑल एव्हरीथिंग वॉज स्पार्कल्ड आउट. Nobody from the team, no assistant director ever tried to play politics with me. I had a royal treatment. तुम्हाला स्वतःला स्वतःची सीट तयार करावी लागते. Nobody cares. Sir, it is regarding product photography. Yeah. So micro photography. In medical devices, there are some, balloon stains, the micro products. So how we are going to take care of that while photography? See, macro photography is different and micro photography is different. Macro photography is achieved with macro lenses, like butterflies you are taking, or the close-up of a, you can say, flower. That is macro photography with macro lenses. But micro photography is you are shooting a paramecium, you are shooting an amoeba. So what is it exactly you are doing? The stain size is like 50 to 70 mm. Then that is macro photography. Best is taken with a macro lens. So whether it's you are using a Nikon, Canon, or any make of a camera, you have macro lenses for it. And about lights. See, you can use, there are ring flashes also available to take a quick shot. It all depends how fast you have to be. Or you will have to use a proper lighting meant for that. See, everything, it all depends. How I am going to shoot a flower will be different. How I will be shooting a coin will be different. There is no one grammar. Lighting, always remember, lighting म्हणजे काय आहे? लाइटिंगचा अर्थ एकच आहे. Students come and ask me, I want to learn lighting. There is nothing called lighting. Lighting is not an action. Lighting is a reaction. Lighting is a reaction to a form. मग पहिलं काय? पहिली कविता असते, शब्द असतात, त्याची कविता होते. पोएमचं सॉन्ग होतं, ते सॉन्ग त्या पोएमला तुम्ही ट्यून लावता. ते जे प्रकार आहे, गार्निशिंग द वर्ड्स ऑफ अ पोएट्री अँड टर्निंग देम इनटू सॉन्ग इज लाइटिंग. यू कॅनॉट. आनंद झालाय आमच्या मुलीला आणि काहीतरी दुःखी ट्यून लावलं. जेव्हा लाइटिंग शिकतात ना, काहीही मुलं करतात. मी रेमरा लाइटिंग शिकलो. अरे राजा, तू रेमराज पेंटिंग्स बघितलीस का? नाही. असं पेंटर आहे, मग रेमरा लाइटिंग केलंच कुठून? मी एंजल लाइटिंग केलं. अरे काय, व्हॉट इज इट? मी त्यांना नेहमी सांगतो, हे जे रेमरा लाइटिंग, बटरफ्लाय लाइटिंग, एंजल लाइटिंग, हे राग आहेत. मानकंस, हे राग आहेत. रागांची नावं कशी असतात? तीच घेऊन तुम्ही करत बसलो तर तिथेच राहणार. यू हॅव टू अप्लाय द राग टू अ सॉन्ग. मेघ मल्हार आहे, पण तू मेघ मल्हार कुठे? वाढदिवसाच्या दिवशी मेघ मल्हार नाही लागला. तो लाइटिंग त्या मूडसाठी दाखवत असतं. व्हेरी इम्पॉर्टंट. सर, तुम्ही जे फील्ड दाखवला कमर्शियल फोटोग्राफीमध्ये, ॲज अ बिगिनर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, तर वेरियस फील्ड आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला एक पर्टिक्युलर सेक्शन चूज करायचं असेल या ट्राय करायचं असेल, तुम्ही कसे करू शकता ॲज अ बिगिनर? पहिलं म्हणजे सी, यू शुड गेट अ फील ऑफ ऑल द सब्जेक्ट्स. तुम्ही पहिले MBBS होता ना, मग मास्टर्सला जाता ना, मग तुम्हाला MS व्हायला, मग डू यू वॉन्ट टू बिकम ऑर्थोपेडिक,
or do you want to become an ENT? You decide later on. तुमचा कल कुठे आहे तो. First learn the basics of the subject. आणि एक लक्षात ठेवा, हा डिजिटल कॅमेरा जसं मी माझ्या क्लिपमध्ये म्हटलंय, इट्स अ कॅल्क्युलेटर इन युअर हँड. डझंट मेक यू गुड इन मॅथमॅटिक्स. You may get a good result, but doesn't make you good in mathematics. Remember that. जेव्हा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स येतात लाइटिंगचे, मग तुम्हाला कळत नाही अरे का मला जमलं नाही. सो गेट अ फील. आणि थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट निग्लेक्ट थिअरी. जसं फाईन आर्टला कलर थिअरी, कंपोजिशन हे सगळे फंडामेंटल्स तुमचे क्लिअर झाले पाहिजेत, तसं फोटोग्राफीची थिअरी सुद्धा तुमची क्लिअर झाली पाहिजे. एक लेनिनचं सुंदर वाक्य आहे, थिअरी विदाउट प्रॅक्टिस इज लेम, बट प्रॅक्टिस विदाउट थिअरी इज ब्लाइंड. हे लक्षात ठेवायचं. थिअरी विदाउट प्रॅक्टिस इज लेम, प्रॅक्टिस विदाउट थिअरी इज ब्लाइंड. सो थिअरी हॅज टू बी देयर. And your application, your mind has to ऑब्झर्वेशन पाहिजे. आता परवा माझ्या स्टुडिओला एक माझा दुसरा नवीन एक असिस्टंट होता, आला. माझ्या इकडे एक माळा आहे वरती, तिथे सगळे मी प्रॉप्स ठेवलेले आहेत. इकडेचे वरती जाऊन ठेवायचे होते. सर मी वरती ठेवून आता काम झालं, ओके ठेवून ये, चांगला आहे मुलगा काम करतो. दुसऱ्या दिवशी मी गेलो स्टुडिओला तर बघितलं त्यांनी वरती काय करून ठेवलं होतं गोंधळ. हा, मी खूप डिफिकल्टीने पांढऱ्या मोराची पिसं गोळा केली होती, हा ती ठेवलेली होती. ती कशी तरी ठेवून त्याच्यावरती सामान ठेवून, आणि ठेवताना तर तू बघ मी काय करतोय. माणसं डोळे बंद यांचं काम करतात हे मला अजून कळलेलं नाही. ऍप्लिकेशन, मी सतत तुमच्या मनात एकच विचार पाहिजे की ह्याचं ऍप्लिकेशन मी कुठे करू, कसं करू. मी आता 2 उदाहरणं फक्त सांगतो आणि देन आय विल क्लोज द डे. एक आपल्या जे मध्ये एक छोटा मुलगा होता. हाऊ चाइल्डहुड, एव्हरीबडीज चाइल्डहुड, यू हॅव एक्सपिरियन्स द चाइल्डहुड अँड नाऊ द चाइल्डहुड इज गॉन. Now you are going to become a man slowly. But तो चाइल्डहुड तुमच्यावरती जो ठसा निर्माण करतो त्याचं एक सुंदर उदाहरण. तो लहान मुलगा, त्याची आया होती त्याला सांभाळायला. ती आया नेहमी त्याला काही काही ज्या गावच्या प्राण्यांच्या गोष्टी सांगत असेल, की वाघोबा असा आला, सिंह असा आला, अस्वल असं कर, आणि ती प्रत्येक वेळेला त्यांची ऍक्शन करायची, त्या अस्वलाची, वाघाचा आवाज काढायची. आणि प्रत्येक शनिवारच्या दिवशी ती आणि त्यांचे एक नोकर तिकडच्या पिकेट रोडच्या मारुतीच्याकडे त्यांना न्यायचे, दर्शन घडवून आणायचे. त्यामुळे तो हनुमान म्हणजे एलिफंट मंकी हेडेड गॉड, परत बाजूला गणपतीला नमस्कार करणार, मंदिर म्हटलं तर गणपती असणार, एलिफंट हेडेड गॉड. हे सगळं त्या लहान मुलाच्या मनावरती खूप परिणाम झाला. And you know what was born? And who was that small child? The small child was Rudyard Kipling. And what was born was Jungle Book. त्या आयाने शेरखान कसा करतो ते तो सगळं त्याने ऐकलं. ते अस्वल कसं गुरगुरतं, ते कसं ऍक्ट करतं, ते सगळं मनावरती राहून 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 ही क्रिएटेड अ मास्टरपीस. दिस इज एक लक्षात ठेवा, पूर्ण विचार करा. जसं मी शाह महाउजाचं उदाहरण दिलं, देयर इज नो डेथ टू दिस लँड. रूट्स बदललेले आहेत. पूर्वी कसं आम्ही फक्त ऍड एजन्सीकडे द्यायचो, ऍड एजन्सीकडून आम्ही कामं घ्यायचो. आता तसं नाही, ऍड एजन्सीकडेही कामं आहेत, प्रोडक्शन वाल्यांकडे सेपरेट देतात, फिल्म मेकर्स आहेत, दे हॅव देअर ओन सेट ऑफ फोटोग्राफर्स. चॅनल्स वाढलेले आहेत, किती चॅनल्स वाढलेले आहेत, त्यांना त्यांच्या सिरियल्सची पब्लिसिटी लागते. सो इट इज ब्रांचिंग आउट अँड इट इज ग्रोइंग डे बाय डे.
ओन्ली स्वरूप बदलतंय, लक्षात ठेवा. तुम्ही म्हटलं की मी 1940 मध्ये जे शर्ट पॅन्ट घालायचे लोक तेच दुकान काढून आज मी विकणार, ते नाही होत. आजची फॅशन बघून हे विकायला बघा. कपडा सगळ्यांनाच पाहिजे, तू विकला जाईल. मला माझे वडील नेहमी सांगत असत, मधुशाला नावाच्या हरिवंशराव बच्चनांच्या पोएम मधला एक कपलेट. मधुशाला म्हणजे हाऊस ऑफ वाईन, पण त्याला एक खूप डीप आध्यात्मिक मिनिंग आहे. मदिरा में जाने को घर से निकलता है किस पथ से जाऊं मैं, असमंजस है वो कोड़ा जो आज तुमची परिस्थिती. अलग अलग राह बदलाते सब, पर मैं यह बदलाता हूं, राह पकड़ तू एक चला चल, आ जाएगा मधुशाला. मुठों से अविरत कहता जा, मधु मदिरा मादक, हाथों में अनुभव करता जा, एक ललित कल्पित प्याला. ध्यान किए जा, मन में सुख कर सुंदर साकी का, और चला चल पथिक न तुझको दूर लगे की मधुशाला. तो एवढं म्हणतो की त्याच्यात तुम्ही एकरस किती व्हायला पाहिजे. तर ज्या वेळेला तुमचे ओठच त्यामध्ये पेला होतात, तुमचे ओठ पेला होतात, जब ध्यान करके करके जब साकी साकार बने, ध्यान करके जब साकी साकार बने, रहे ना प्याला हाला साकी, सिर्फ रहेगी मधुशाला. त्यामुळे हे जे आपण म्हणत होतो इंटरॅक्टिव्ह, ती मधुशाला. हे जे प्रोसेस केलेली आहे क्रिएटिव्ह प्रोसेस मंथन इन्स्टिट्यूटने, ती मला अतिशय आवडली. कारण हे 1-to-1 करस्पॉन्डन्स जे होतं स्टुडंट्स बरोबर, आणि जे सिरियस लर्नर्स आहेत, दॅट इज माय टर्म, सिरियस लर्नर्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण विचारांची बदल होते, एकमेकांबरोबर एक्सचेंज ऑफ थॉट्स होतात. आणखी या येणाऱ्या पिढीला इट इज व्हेरी टॅलेंटेड, नो डाऊट. फक्त मार्गदर्शन देणारी व्यक्ती लागते. अँड वन्स दे गेट द राईट मेंटॉर, then I mean sky is the limit. I should say sky is not the limit rather. तर मी डेफिनेटली शशिकांतजींना इथे मला बोलवण्याबद्दल थँक्स मानतो. आणि हे असे क्रिएटिव्ह एक्सरसाइजेस अजून व्हावेत, चालू राहावेत. अशा मैफिली अजून असाव्यात जिथे लोक अजून येतील, स्टुडंट्स येतील, त्यांचे आई वडील येतील आणि एक्सचेंज ऑफ थॉट्स होतील. असं व्हावं असं माझे मनापासून सजेशन.